गजर कीर्तनाचा। आजकाल मुली पळून जाण्याचं प्रकरण खूप वाढले। ऐका ना बाबांनो, ओ मुलींनो, अरे ज्या दिवशी तुमचा जन्म होतो ना तेव्हापासून तुमचा बाप एक एक रुपया बाजूला काढतो। मला माझ्या लेकीचं लग्न मला थाटात करायचंय, पण तुम्ही एखादा 2 वर्षामध्ये तुम्हाला कोणतरी आवडतं आणि त्याच्याबरोबर तुम्ही 25 वर्ष बापाने प्रेम केलेलं असतं, त्याच्याबरोबर निघून जाता। आज कीर्तनाला खूप तरुण मुली आहेत। ऐका मुलींनो, ऐका, तो बाप तुम्हाला बोलू शकत नाही तू असं वाग तसं वाग, पण बापाने मुलीशी केलेला संवाद मी स्वतः तयार केली। आवडली तर शेवटी नक्की टाळ्या वाजवा। त्या बापाने आपल्या मुलीशी केलेला संवाद ऐका। तो बाप आपल्या मुलीला न कळत बोलतोय, लक्षात ठेव काहीच काळजाचा, विपरीत काही करशील तर जीव जाईल आमचा, जीव जाईल आमचा। तुला घराबाहेर पाठवायला मन आमचं धजत नाही, पण शिक्षणापासून तुला दूर ठेवावं असंही आमच्या मनाला वाटत नाही। तळ हातावरच्या फोडाप्रमाणे जपलंय तुला हरणी, काही विपरीत करून आमच्या डोळ्यात नको आणू पाणी। मोबाईल संगणक आवश्यकच ग, पण जास्तही त्या जाळ्यात गुरफटू नकोस। देहाचं प्रदर्शन करण्यासाठी संस्कारी कपडे टाकू नकोस, आणि लाज वाटेल असं काही करण्यासाठी चेहरा कधी बांधू नकोस, चेहरा कधी झाकू नकोस, चेहरा कधी झाकू नकोस। ऐकले की गेलेली आबरू परत मिळत नाही। चारित्र्यवान कुलवान मुलगी एकदा नाव गेल्यावर हा दागिना या जन्मात तरी पुन्हा मिळत नाही, या जन्मात तरी पुन्हा मिळत नाही। कोणी आवडलं म्हणून त्याच्यासोबत पळून जाताना 1000 वेळा विचार कर। कोणी आवडलं म्हणून त्याच्यासोबत पळून जाताना 1000 वेळा विचार कर, माझा बाप उद्या समाजामध्ये मान करून जगू शकत नाही, याचं भान हृदयात धर, याचं भान हृदयात धर। माझी ताई, माझी दीदी, खूप जीव आहे ग लेकी तुझ्यावर या बापाचा, कारण मुलीच्या चालण्या बोलण्याकडे सतत डोळा असतो ग समाजाचा। ऐक ना, ऐक ना, आज समाजात विपरीत काही घडत असलं तरी विश्वास आहे लेकी तुझ्यावर। क्षणिक सुखासाठी कधी उतरू नको वेड्या वाकड्या रस्त्यावर, क्षणिक सुखासाठी कधी उतरू नको वेड्या वाकड्या रस्त्यावर। मीराबाई, अहिल्याबाई, जनाबाई यांचा आदर्श धर, चांगलं चारित्र्य ठेवून या भोड्या बाबड्या बापाचं नाव रोशन कर, या भोळ्या बाबड्या बापाचं नाव रोशन कर। शेवटी एकच मागतो लेकी, विश्वासघात कधी करू नकोस। 25 वर्ष तुला जीव लावला ग। अरे दुकानात गेलो, माझ्या मुलाला कपडे घेताना दुकानदाराला 1000 वेळा मी विचारलं हा ड्रेस किती किमतीचा आहे, पण तायडे तुला कपडे घेताना मी कधी विचारलं नाही तुझ्या ड्रेसची किंमत किती आहे। तुला आवडला तर तो किती मागातला असू दे, तो मी घेतला। ऐक ना दीदी, एकच मागतो शेवटी, विश्वासघात कधी करू नकोस। कन्यादानाचा अधिकार या बापापासून हिरावून घेऊ नकोस, या बापापासून हिरावून घेऊ नकोस। लग्न झालं तरी पतीचा राख मान, पती कसाही असू दे, पतिव्रता धर्माचे राहू दे भान। चांगलं चारित्र्य ठेवून दोन्ही कुळाचा उद्धार कर। माय बापाच्या या संस्काराची शेवटच्या श्वासापर्यंत आठवण धर, शेवटच्या श्वासापर्यंत आठवण धर, शेवटच्या श्वासापर्यंत आठवण धर। माझं संपलं, मनापासून धन्यवाद। आज मला या ठिकाणी ज्ञानेश्वर पांगारे सरपंच यांनी मला तुमचा सगळ्यांचा निरोप कळवला, आणि सगळ्या तरुणांची इच्छा होती की नवनाथ महाराजांचे स्टेटस संपूर्ण भारतात म्हणजे महाराष्ट्रभर तरी नक्कीच असतात, प्रत्येक जिल्ह्यामध्ये। तरुणांची इच्छा होती की नवनाथ महाराजांना बोलवावं, शिवचरित्र ऐकता येईल, कविता ऐकता येईल समाजातल्या। आज या ठिकाणी मला सेवा करण्याचा योग मिळाला, मनापासून धन्यवाद। आता कोणाचं नाव घेत नाही, एकाचं घेतलं की राहिलं की, पण सगळ्यांच्या चरणावर मी नम्र अभिवादन करतो। गजर कीर्तनाचा।